या आयोजनामध्ये 4 दिवस जरी असले, चित्रपट महोत्सव असला तरी रोज फक्त 2च चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. कोकणातला किंवा तिथली जी जीवनशैली आहे त्या हिशोबामध्ये दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 वाजता असे 2 वेळात हे 2 चित्रपट दाखवण्यात येतील. आणि याच्यामध्ये एक शनिवार रविवार आहे. शनिवारी सुरू होतोय महोत्सव, रविवार, सोमवार आणि मंगळवार. ह्या 4 दिवसामध्ये 8च सिनेमे दाखवतोय. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश एक चित्रपट महोत्सव आहे, फेस्टिवल. आणि हा जो फेस्टिवल आहे हा कोकणातल्या एका अतिशय सुंदर अशा बंदरावर आहे, वेंगुर्ला. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक अतिशय महत्वाचं असं गाव आहे. शहर म्हणावं तर शहर आहे, बंदर आहे आणि एक पर्यटन स्थळ पण आहे. अशा या सुंदर शहराचा 150 वर्षाचा इतिहास ऑफिशियल आहे. 150 वर्षापूर्वी नगरपालिका तिकडे जी स्थापन झाली त्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होतोय नगरपालिकेतर्फे. आणि त्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव तिकडे होत आहेत. उद्यापासून म्हणजे 20 तारखेपासून तिथे लागोपाठ 3 दिवस महाराष्ट्र शासनाने म्हणजे सांस्कृतिक मंत्री आपले आशिष शेलार यांनी तिकडे 3 मोठे कार्यक्रम दिलेले आहेत. ते मोठ्या मैदानावर आउटडोअरला आहेत. त्यानंतर 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत हा चित्रपट महोत्सव नगरपालिकेतर्फे सादर होतोय. आणि त्यासाठी फेस्टिवल डिरेक्टर म्हणून, महोत्सव संचालक म्हणून मला आमंत्रित करण्यात आलं. एक महिनाभरापूर्वीपासून हा सगळा त्याचे आयोजन सुरू आहे. आणि या आयोजनामध्ये 4 दिवस जरी असले, चित्रपट महोत्सव असला तरी रोज फक्त 2च चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. कोकणातला किंवा तिथली जी जीवनशैली आहे त्या हिशोबामध्ये दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 वाजता असे 2 वेळात हे 2 चित्रपट दाखवण्यात येतील. आणि याच्यामध्ये एक शनिवार रविवार आहे. शनिवारी सुरू होतोय महोत्सव, रविवार, सोमवार आणि मंगळवार. ह्या 4 दिवसामध्ये 8च सिनेमे दाखवतोय. आणि 8 वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट अलीकडच्या काळातले. आपल्या सर्वांना माहिती असेल की गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चित्रपताका हा महाराष्ट्र शासनातर्फे खूप मोठा फेस्टिवल, मी इंग्रजी शब्द वापरतोय फेस्टिवल म्हटल्यानंतर आपल्याला महोत्सवापेक्षा लगेच कळतं की महोत्सव हे वेगवेगळ्या ह्याच्यात, पण फेस्टिवल म्हटलं तर जवळजवळ सिनेमाचाच बऱ्यापैकी त्याला जोडलेला आहे. तर चित्रपताका हा जसा मराठी चित्रपट महोत्सव झाला आणि त्याचं पण फेस्टिवल डिरेक्टर किंवा महोत्सव संचालक म्हणून मीच काम पाहिलं होतं. त्या अनुषंगाने हा महोत्सव सादर होतोय. कारण त्या फेस्टिवलमध्ये कोकणातल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या चित्रपट रसिक आले होते मुंबईत. हे मला नंतर कळलं. आधी मला वाटलं होतं की इकडचेच सगळे आहेत की काय मंडळी, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक 4-4 दिवस राहून इथे तो फेस्टिवल गेल्या वर्षी त्यांनी अटेंड केला होता. आणि त्यातल्या वेंगुर्ल्यामधले कोकणातली काही मंडळी जी होती, त्यात वेंगुर्ल्यातले सुहास खानोलकर म्हणून एक रसिक, चित्रपट रसिक, त्यांनी सगळा महोत्सव त्यावेळेला अटेंड केला आणि ते भयंकर इम्प्रेस झाले, त्याच्यामध्ये प्रभावित झाले तो महोत्सव बघून. आणि त्यांना असं वाटलं की त्यावेळेला मी जेव्हा लोकांशी बोलायचो त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की असे उत्सव वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण व्हायला पाहिजे, नुसतं मुंबई पुण्यात होता कामा नये. आणि माननीय मंत्री साहेबांचं पण म्हणणं तेच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर त्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी पुढाकार घेतला प्रथम आणि मला संपर्क साधला. मला पण ती आयडिया आवडली की अरे, वेंगुर्ल्यामध्ये जर असा महोत्सव झाला तर त्या लोकांना
इकडचे चांगले चित्रपट जे तिथपर्यंत रिलीज होत आहेत. महाराष्ट्रात रिलीजचं प्रमाण आपल्याला सर्वांना माहितीच आहे. मराठी सिनेमा कुठपर्यंत पोहोचतो, किती जणांपर्यंत पोहोचतो, त्याचं प्रकाशन व्यवस्था काय आहे, किती लोक रसिक त्याचा स्वीकार करतात, आणि त्याच्यातूनच खरं तर चित्रपटाका निर्माण झालंय. अनुदान कमिटीवर मी गेली 3 वर्ष असताना माझ्या लक्षात, त्याच्या आधी मी होतो, म्हणजे खूप आधीपासून अनुदान कमिटीवर मी होतो. त्यावेळेला जवळ 12-13 वर्ष होतो. म्हणजे अनेक वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड मला माहिती आहे की काय पद्धतीचे मराठी सिनेमा नेहमी होत आलेले आहेत आणि ती कशी प्रगती होत चालली आहे. पण या गेल्या 3-4 वर्षामध्ये जे सिनेमे तिकडे आले ते अतिशय वेधक होते. मराठी सिनेमा असा इथपर्यंत पोहोचलाय याचा आश्चर्याचा धक्का देणारे असे चित्रपट होते. त्याच्यातून तो चित्रपटाची आयडिया, संकल्पना सुरू झाली की मग हे चित्रपट नुसते अनुदान घेऊन गप्प बसायचं का, लोकांपर्यंत येणार कसे, तर त्याचा एक महोत्सव झाला पाहिजे. म्हणून तो महोत्सव मी सरकार दरबारी मांडला आणि त्याला गेल्या वर्षी स्वरूप आलं. यावर्षी पण तो होईल, थोडा डिले झालेला आहे. द्विधा ही एकुलती एक अशी फिल्म आहे या फेस्टिवल मधली जी तिकडच्या ऑडियन्सने पाहिलीच नसेल, कारण ती अजून थिएटर रिलीजच नाही झाली आहे. आणि अशा फेस्टिवल मध्ये आणि अशा एक वेगळ्या नव्या ऑडियन्सच्या समोर पहिल्यांदा सादर करायला मिळते ह्याचा आम्हाला खरंच आनंद आहे. आणि मला वाटतं ओव्हरऑलच आता सरांनी जसं सांगितलं, अख्ख्या फेस्टिवलची आखणी त्यांनी इतकी अभ्यासपूर्वक केली आहे. कारण जसं आता तुम्ही म्हणालात की लोकांना क्युरिओसिटी असेल का, आर्टिस्ट येतील का, कोणी टीम येईल का, काय असेल, किंवा अजून पुढे फक्त फिल्म दाखवण्याच्या पलीकडे अजून काय सोय असेल फेस्टिवलमध्ये, आकर्षण काय असेल त्याचं. पण मला वाटतं सरांनी दिलेलं उत्तर इतकं ऍप्ट आहे की स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. आधी रिस्पॉन्स कसा येतोय ते बघून मग पुढे, आधीच आपण खूप आकांक्षा आणि खूप अपेक्षा ठेवून गेलो आणि समजा तसा नाहीच आला रिस्पॉन्स, तर मग ते सगळंच फिसकटल्यासारखं होईल. त्यामुळे मला वाटतं हा अगदीच विचारांती घेतलेला निर्णय आहे की हळूहळू आपण आधी जाऊन लोकांना ओढून आणू. त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे, त्यांना कशा पद्धतीचे विषय बघायला आवडतायत, त्यांना कितपत इंटरेस्ट आहे, इतका वेळ ते बसून त्यांचा इंटरेस्ट तितकाच राहतोय का, हे आधी आपण चाचपडून मग हळूहळू एक एक पावलं पुढे टाकत गेलो तर ते मला वाटतं जास्त बेटर प्लॅनिंग होईल. सो मला वाटतं फेस्टिवलचं जे काही त्यांनी आखणी अख्खी केलेली आहे ती खूप अभ्यासपूर्वक आहे. आणि आता मी जरा फिल्म बद्दल बोलते. द्विधा ही फिल्म बेसिकली वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे आणि विषय हा अगदीच रिलेटेबल, ज्वलंत सध्याचा आहे असं म्हणायला खरं तर हरकत नाही. कारण जसं सरही म्हणाले की तिकडेही बऱ्याच फॅमिलीज अशा आहेत की ज्यांची मुलं आउट ऑफ इंडिया कुठे कुठे सेटल आहेत. आणि ही फक्त वेंगुर्ल्यातली नाही तर आता बघायला गेलं तर सगळीकडचीच परिस्थिती आहे. इथे मेट्रो सिटीज मध्ये असू दे किंवा अजून कुठेही असू दे, मुलं परदेशी जाऊन सेटल होण्याची त्यांची इच्छा असते आणि पेरेंट्स इथेच असतात, त्यांची तिथे जाण्याची फारशी इच्छा नसते. सो तो एक विषय आमच्या सिनेमाचा आहे की त्या मुलगी ती आउट ऑफ इंडिया सेटल आहे, वडील तिचे इथे राहतात आणि वडिलांसाठी तिला इथे यायची मनापासून इच्छा असते. पण काही प्रॅक्टिकल गोष्टींनी कधी कधी पटकन आपल्याला मनासारखे निर्णय घेता येत नाही. तर आपला काय म्हणू, मनातला जो प्रॅक्टिकल एक भाग असतो आणि एक इमोशनल भाग असतो, तर त्या दोन गोष्टींमध्ये द्विधा खरं तर मनाची जी परिस्थिती आपल्या होते अशा सिच्युएशन मध्ये, तो खरं तर विषय आहे या सिनेमाचा आणि अतिशय सुंदर रीतीने मांडलेला आहे. खूप अगदी आपण तसं खरं तर म्हणायला गेलो तर हल्ली टिपिकल जी लोकांची मसाला फिल्मची जी कॅटेगरी असते त्याच्यापेक्षा अतिशय निराळी ही कॅटेगरी आहे. सरांनी अतिशय विचार करून वेगवेगळे विषय घेतलेत त्याच्यात. तर हा खूपच मला वाटतं भावनिक असा चित्रपट आहे आणि सतत आपण सिनेमात जे चेहरे पाहतो त्यापेक्षा थोडे वेगळे चेहरे ह्यात पाहायला मिळतील. मला स्वतःला आनंद असा आहे की ऍज अ लीड हा माझा पहिला सिनेमा आहे आणि अशा फेस्टिवलमध्ये तो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ही खरं तर माझ्यासाठी पण खूप आनंदाची बाब आहे. लवकरच तो सिनेमात इथेही सगळ्यांना, थिएटरमध्ये इथेही सगळ्यांना पाहायला मिळेलच आणि तिकडे सुद्धा असाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवते.